नाही, खरं यापूर्वी महसूल दिनच फक्त साजरा व्हायचा. मी महसूल मंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपण सप्ताह सुरू केला. तर ती व्याप्ती एवढी मोठी महसूल विभागाची, तर आम्ही शेवटी त्याचं रूपांतर पंधरवड्यात केलं. दुसऱ्या वर्षी 15 साजरा केला. त्याचे इतके चांगले परिणाम दिसत आहेत, कारण माणसाच्या जन्मानं मृत्यूपर्यंत प्रत्येकाचा संबंध महसूल विभागाशी आहे. आणि त्यामध्ये इतके धोरणात्मक निर्णय मग आपल्याला करता आले. लोकांच्या ज्या मागण्या आहेत, लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की वर्षानुवर्ष काही निर्णय घेणं गरजेचं होतं. तुकडाबंदीचा निर्णय होता, नंतर खंड करण्याच्या जमिनीचा प्रश्न होता, दोन एक करण्याचा. खरेदी विक्री व्यवहार सुलभ झाले आहेत. ऑनलाईन सगळं आता आपण आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं विशेष करून जे आपले सैनिक आहेत, जे सीमेवर आहेत किंवा जे शहीद झालेत किंवा निवृत्त झालेत, आमच्या शहीद ज्या आमच्या पत्नी आहेत सैनिकांच्या, तर फार यांचे गंभीर प्रश्न त्या गावात तयार झाले होते. पण मला आनंद आहे की आमची महसूल खात्याची मंडळी गावोगावी तयार केली आणि ते प्रश्न मार्गी लागले. एक प्रकारचा एक लोकाभिमुख अशा प्रकारचा हा आता मला वाटतं कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि मला यावर्षीसुद्धा याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बावनकुळेजी यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. निश्चितपणे याचं चांगलं यश आपल्याला मागच्या 2 वर्षात पाहायला मिळालं. यावर्षीसुद्धा त्या पद्धतीने चांगलं काम होईल अशी अपेक्षा आहे. 10,000 लाभार्थी आहेत ज्यांना DBTचा लाभ मिळत नाही आहे. खरं तर आता महसूल कर्मचारी घरी जाऊन त्यांची KYC कंप्लीट करणं किंवा बँकेत संपर्क साधणं अशी कामं जी आहे घरी जाऊन करणार आहेत. वाटतंय की हे 10,000 लाभार्थ्यांना DBTद्वारे नाही, एक आठवड्यात होणार नाही ते, परंतु मॅक्झिमम प्रयत्न राहील आपला की ह्या सगळ्या लाभार्थ्यांना केवळ काही किरकोळ कामांमुळं त्याच्या आधार कार्ड लिंक नसेल किंवा अशा बाकीच्यामुळं तो लाभापासून वंचित राहील, तर त्यांच्या सगळ्या लोकांची पूर्तता आता महसूल विभागाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी त्या करण्याचा प्रयत्न होतो आहे. अतिशय स्तुत्य असा प्रकारचा उपक्रम आहे. तुमच्या काळामध्ये शासकीय वाळू डेपो धोरण आलं. आता M-SANDचं धोरण जे आहे ते लांबवलं जाते. कुठेतरी शासकीय वाळू डेपोचं जे यंत्रणा आहे ती कुठेतरी कमी ठरल्यामुळं वेगळं धोरण घ्यावं लागलं. असं काही नाही आहे. असं आहे, कोणताही निर्णय आपण ज्यावेळी करतो तर त्याचं ज्यावेळी आपण पुनर्लोकन करतो की या योजनेमध्ये काय फलनिष्पत्ती आहे, काय त्रुटी आहेत किंवा काय सुधारणा करण्याची गरज आहे का. शेवटी विकासात्मक निर्णय प्रक्रिया निरंतर चालू असते. त्यामुळं मागच्या जे धोरण आपण घेतलं आहे ते चांगलंच होतं. पण विद्यमान महसूल मंत्र्यांची इच्छा आहे की याच्यामध्ये मग M-SANDच्या धोरणांना आणखीन पारदर्शकता येईल, आणखीन प्रभावी अंमलबजावणी होईल. त्याचं आपण स्वागतच करतो. वाळू माफिया इकडं म्हणजे इकडं कमी करायचा प्रयत्न, दुसरीकडे आता खाण माफिया तयार होते या M-SAND. नाही, आता एकदा सरकारने निर्णय केलेला आहे. मला वाटतं एकदा त्याची अंमलबजावणी सुरू झाली की पाहूया भविष्यात काय त्याचे परिणाम होतात आणि मग आणखी त्यात सुधारणा करायची आवश्यकता सुधारणा करता येईल. आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत हे सुरू आहे, चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहे. काय पावलं जी आहेत त्या दृष्टीने टाकण्यात? नाही, आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधात आम्ही सर्वपक्ष बैठक घेतली होती, सर्व आमदारांची. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यासाठी अतिशय आग्रह करून जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करतायत. कुठल्या परिस्थितीत उंची वाढू द्यायची नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच आता मी नवी दिल्ली येथे सोमवारी जलशक्ती मंत्र्यांना भेटतो आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार त्या शिष्टमंडळात राहतील. शेवटी हा राज्य सरकारच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असा विषय आहे. आणि सांगली आणि सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरता हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे. मग आमचा प्रयत्न सुरू आहे. एकतर शासन दरबारी आमचे प्रयत्न राहतील आणि जिथं आवश्यकता असेल तिथं मान्य सर्वोच्च न्यायालयात आता ते आमचं त्या ठिकाणी खटला दाखल झालेला आहे. तिथंसुद्धा पूर्णपणे शासन आपली पूर्ण ताकद लावून त्या उंचीवाढीकरता विरोध निश्चितपणे त्यासाठी करील. माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं गेलं आहे, पण कुठेतरी पुन्हा एकदा वाद होतोय की त्यांना खेळण्याचा अनुभव असल्यामुळं क्रीडा खातं देण्यात आलं. मला वाटतं माणिकरावांना आपण आता थोडं म्हणणार माफ केलं पाहिजे. परंतु एक चांगला कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं गेले 30-40 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतायत. एखादी चूक त्यांच्याकडून झाली पण याचा अर्थ त्यांच्या 35 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाच्या बाबतीत अनोलखित कसं झाली. त्या मतदारसंघाच्या जनतेने त्यांना 3-4 वेळा निवडून दिलं. ते स्वतः अतिशय झोकून त्या दुष्काळी तालुक्याचं रूप परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मला वाटतं ती जमिनीसुद्धा ती बाजू लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या घटनेवरून एखाद्या माणसाचं मूल्यांकन करणं किंवा त्याची बदनामी करणं हे योग्य नाही आहे.